बोरघाटात मृत्यूचा सापळा आणि वाहतुकीचा खोळंबा. प्रवाशांचा प्रवास बनतोय जीवघेणा. खोपोली. प्रतिनिधी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा आणि बोरघाटातील वाहतूक कोंडी आता प्रवाशांसाठी रोजचीच डोकेदुखी ठरत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच भीषण अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोंडीचे मुख्य कारण काय? गेल्या काही महिन्यांपासून बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागणे सामान्य झाले आहे. अवजड वाहनांचे बिघाड. घाटात चढणीच्या वेळी अवजड ट्रक किंवा कंटेनर बंद पडल्यास संपूर्ण मार्गाची गती मंदावते. नियम धाब्यावर. लेन कटिंग. लेन कटिंगमुळे होणारी बेशिस्त वाहतूक हे कोंडीचे सर्वात मोठे कारण ठरत आहे. वाढती वाहन संख्या. विकेंडला पर्यटकांच्या गर्दीमुळे बोरघाटातील यंत्रणेवर मोठा ताण येतो. अपघातांचे भीषण सत्र. खंडाळा आणि खोपोली एक्झिट दरम्यान असलेल्या तीव्र उतारावर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनेक भीषण अपघात झाले आहेत. विशेषतः ब्रेक फेल होणे किंवा वेग मर्यादेचे उल्लंघन करणे यामुळे निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागत आहे. बोरघाटातील प्रवास आता नशिबाचा खेळ झाला आहे. कधी तासनतास कोंडीत अडकावे लागते, तर कधी समोरून येणाऱ्या वेगाची भीती वाटते, असे एका नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशाने सांगितले. प्रशासनाकडून अपेक्षित पावले. नागरिक आणि वाहतूक तज्ज्ञांकडून कठोर दंड. लेन कटिंग करणाऱ्या आणि वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्हीच्या सहाय्याने कडक कारवाई व्हावी. हायवे रेस्क्यू टीम. अपघात किंवा वाहन बिघाड झाल्यास ते तातडीने हटवण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीमची संख्या वाढवावी. जागृती फलक. घाटातील धोकादायक वळणांवर अधिक स्पष्ट आणि रात्री चमकणारे रिफ्लेक्टिव्ह फलक लावणे आवश्यक आहे. निष्कर्ष. बोरघाटातील ही परिस्थिती सुधारण्यासाठी केवळ प्रशासकीय प्रयत्न पुरेसे नाहीत, तर चालकांनीही संयम आणि शिस्त पाळणे गरजेचे आहे. अन्यथा हा निसर्गरम्य घाट प्रवाशांसाठी केवळ ब्लॅक स्पॉट बनून राहील. स्थानिक आणि प्रवाशांची मागणी. आम्ही दररोज कामासाठी या मार्गावरून जातो, पण आता भीती वाटते. कधी कोणती गाडी पाठीमागून येईल किंवा समोरून धडकेल याचा नेम नाही. प्रशासनाने येथे कायमस्वरूपी ट्रॅफिक वॉर्डन आणि हायटेक सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे गरजेचे आहे, अशी भावना एका नियमित प्रवाशाने व्यक्त केली. प्रशासनाकडून अपेक्षित पावले. 1. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट. घाटाच्या सुरुवातीलाच अवजड वाहनांची तपासणी करणे. 2. सेफ्टी ऑडिट. घाटातील धोकादायक वळणांचे पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट करून तिथे सुरक्षा कठडे वाढवणे. 3. कडक दंडात्मक कारवाई. लेन कटिंग करणाऱ्या आणि वेग मर्यादा ओलांडणाऱ्या चालकांवर त्वरित कारवाई करणे. निष्कर्ष. बोरघाट हा महाराष्ट्राच्या दळणवळणाची जीवनवाहिनी आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर हा मार्ग केवळ वेळेचा अपव्यय आणि अपघातांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाईल. प्रशासनाने आता कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याची गरज आहे.